हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. 18 फेब्रुवारीला नुकतीच परीक्षा जवळ आलेली आहे, त्यामुळे आपल्या चॅनलवरती आपण बऱ्याच प्रश्नपत्रिका सोडवून अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी पेपर 1 मराठी आणि गणित या पेपरची प्रश्नपत्रिका सोडवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक व कमेंट करा. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअरसुद्धा करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनासुद्धा तुमच्यासोबत फायदा होईल. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करूया. प्रश्न 46. एका चौरसाचे क्षेत्रफळ x वर्ग अधिक 14x अधिक 49 चौरस सेंटीमीटर असलेल्या चौरसाची परिमिती विचारली. मग परिमितीसाठी आपल्याला अगोदर काय माहिती असणं गरजेचं आहे? चौरसाची बाजू. तर चौरसाची बाजू म्हणजे काय? क्षेत्रफळाचं वर्गमूळ. मग क्षेत्रफळ किती आहे? x वर्ग अधिक 14x अधिक 49. आता याचं वर्गमूळ काढण्यासाठी अगोदर याचे आपल्याला ही वर्ग समीकरण त्याचे अवयव पाडावे लागतील. आता याचे अवयव पाडण्यासाठी बघा, x वर्ग अधिक 7x अधिक 7x अधिक 49, म्हणजे ज्यांचा गुणाकार 49 यायला पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी 14x. आता कंसामध्ये काय होईल? x अधिक 7 आणि दुसऱ्या कंसामध्ये 7 आपण काढलं तर x अधिक 7. आता आपल्याला माहिती आहे की ह्या दोन कंसापैकी आपण एक घेतो आणि उरलेले एका कंसामध्ये ठेवतो. तर आता वर्गमूळ काढल्यानंतर दोन कंस सारखे झाले, म्हणजे यांचं वर्गमूळ काय असेल? x अधिक 7. म्हणजे बाजू किती आली? x अधिक 7. आता काढायचं आपल्याला परिमिती, म्हणजे काय करावं लागेल? याला 4ने गुणावं लागेल. म्हणजे काय येईल? 4 गुणिले x अधिक 7 बरोबर 4x अधिक 28. बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न 47. खाली दिलेल्या आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि त्यातील सर्वात मोठ्या कोनाचं माप किती असेल असं विचारलेलं आहे. आता सर्वात मोठा कोन इथला बी असणार आहे. तर अगोदर आपल्याला x काढावं लागेल. आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापाची बेरीज बरोबर किती असते? 180 अंश. तर अधिक x अधिक 10 बरोबर 180 असं मांडून घ्यायचं आणि आपल्याला सोडवायचं आहे. आता या x ची बेरीज केली तर 6x अधिक 60 बरोबर 180. तर 6x बरोबर काय येईल? 120. म्हणजे x बरोबर किती येईल? 20 अंश. तर सगळ्यात मोठा कोन हा असेल, कारण बघा हे 20 अधिक 10 हा 30 येईल. त्यानंतर हा 35 येईल. आता हा 4 गुणिले 20 किती होतं? 4 दोन्ही 8. 80 अधिक 35. 80 अधिक 35 होतात 115 अंश. पण आपल्याला विचारले मोठ्या कोणाचं माप, म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न 48. खाली दिलेल्या आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. आता या ठिकाणी त्रिकोण ABC दिलेलं आहे. माप कोण DC बरोबर 90 अंश आहे हा. त्यानंतर B कोणाचं माप दिले 47. हा इथं लंब आहे. तर आपल्याला काढायचं आहे काय? माप कोण ACB. तर आपल्याला ACB नसून ACDचं माप काढायचं आहे, कारण ACB ऑलरेडी इथं 90 अंशाचा कोन दिलेला आहे. आता बघा काय करायचं आहे. प्रथम आपण काय करूया? या कोणाचं माप काढून घेऊया. म्हणजे 3 कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. म्हणजे माप कोन A अधिक B अधिक C बरोबर 180 अंश. मग Aचं माप आपल्याला काढायचं आहे. Bचं दिलेलं आहे 47 आणि Cचं आहे 90. 180. मग माप कोन A बरोबर काय येईल? 180 वजा 117. 9 आणि 4 किती होतात? 13. 137. तर किती येईल आपलं उत्तर? 43. तर आता या ठिकाणी बघा, याचं मिळालं आपल्याला 43 अंश. आता आपल्याला काढायचं आहे हे इथलं माप आपल्याला काढायचं आहे ACD. हे 43 आहे, हे 90 अंश आहे. तर परत आपल्याला तोच फॉर्म्युला, तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असते, म्हणून 180 वजा आपण ह्या दोघांची बेरीज करूया. 9 आणि 4 13 म्हणजे 133. तर किती आलं? 47 अंश. पर्याय क्रमांक 1. लहानात लहान 3 अंकी संख्या, लहानात लहान 4 अंकी संख्या आणि लहानात लहान 5 अंकी संख्या यांची सरासरी किती आहे? लहानात लहान 3 अंकी संख्या येते 100.
4 अंकी संख्या येते 1000 आणि 5 अंकी येते 10,000. तर यांची सरासरी म्हणजे भागिले 3. आता यांची बेरीज केल्यावर किती येईल? 10,000 आणि हा 1000 11,100 भागिले 3. 3ने जर भागलं आपण तर काय येईल? 3 त्रिक 9, 3 सत्ते 21, 3700. पर्याय क्रमांक 1. खाली दिलेल्या आकृतीमध्ये PQ बरोबर लेंथ QR, हे PQ बरोबर QR. त्यानंतर रेषाखंड AM लंब QR. तर जर वर्तुळाची त्रिज्या R बरोबर 10 सेंटीमीटर असेल, आता हा वर्तुळाचा केंद्र आहे, त्रिज्या म्हटलेला आपल्याला 10 सेंटीमीटर, तर QR बरोबर 16 आहे. ही पूर्ण लांबी किती आहे? 16. तर लेंथ AN म्हणजे इथली लांबी आपल्याला काढायची आहे. तर खाली पर्यायातून आपल्याला ती शोधायचं आहे. बघा आता कसं काढायचं. QR ही जीवा आहे आणि PQ ही जीवा आहे, म्हणजे ही पूर्ण लांबी किती असेल? 16च. आता या ठिकाणी बघा AQ हा A काय वर्तुळ केंद्र आहे, AQ काय तयार होईल? त्रिज्या. आणि इथलं जे माप आहे हा लंब आहे, म्हणजे हा PN बरोबर NQ, म्हणजे NQची लांबी किती असेल? 8 असेल. तर आपल्याला काढायचं आहे हे. आणि त्रिज्या दिलेली आपल्याला किती आहे? 10 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागेल? पायथागोरसचा प्रमेय वापरावा लागेल. मग AQचा वर्ग म्हणजेच कर्ण वर्ग किती? 10चा वर्ग वजा हा NQ वर्ग बाजू वर्ग म्हणजे काय? 8चा वर्ग बरोबर ANचा वर्ग. तर 100 वजा 64 बरोबर AN वर्ग. तर किती येईल? 36. 36 म्हणजे ANचा वर्ग. तर AN बरोबर किती आलं? 6. हे आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न 51. जर एक वस्तू 17 रुपयास विकली तर 2 रुपये नफा मिळतो. जर तीच वस्तू 12 रुपयास विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती असेल? 17 रुपयाला विकल्यानंतर किती? 2 रुपये नफा झाला. म्हणजे खरेदी किंमत किती असेल त्या वस्तूची? 15 रुपये. आता ती वस्तू 12 रुपयाला विकली, म्हणजे 15 रुपयाला 100%. तर किती कमी विकले? 3 रुपयाने कमी विकले. तर 3 रुपयाला किती टक्के? म्हणजे तेवढा काय झाला असेल? तोटा झाला असेल. म्हणजे 3 गुणिले 100 भागिले 15. 3 एक 3, 3 पाचे 15. 100 भागिले 5 किती होतात? 20%. म्हणजे 20% काय झालेलं आहे? तोटा. कारण खरेदी 15, विक्री 12 रुपये, म्हणजेच काय असेल? तोटा. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 52 ते 54 साठी सूचना दिलेली आहेत. खाली दिलेल्या आलेखाचे निरीक्षण करायचे आहे आणि प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. आलेख दिलेला आहे बघा. इकडे विद्यार्थी संख्या आणि वर्ग दिलेला आहे. तर आपण हा आलेख सोडवूया आता. त्यावरील प्रश्न. 7व्या इयत्तेतील विद्यार्थ्यापेक्षा 9वी इयत्तेतील विद्यार्थी शेकडा कितीने जास्त आहेत? आता 7वीतील विद्यार्थी आहेत ते म्हणजे 50 आणि 9वीतील विद्यार्थी आहेत ते म्हणजे 60. तर शेकडा कितीने जास्त आहेत असं विचारलं आहे आपल्याला. आता हे आपल्याला काढायचं आहे कुणाचे? 7वीच्या विद्यार्थ्याशी कंपॅरिझन करायचं आहे, म्हणून भागिले 50 येईल. आणि कितीने जास्त आहे? 10ने जास्त आहेत, गुणिले 100 येईल. मग आता हे जर कॅल्क्युलेशन केलं तर किती येईल? 20%. पर्याय क्रमांक 4. आता इयत्ता 6वी आणि 8वी मधील विद्यार्थी संख्येमध्ये फरक किती आहे? 6वीतील विद्यार्थी आहेत 70 आणि 8वीतील विद्यार्थी आहेत 80. तर यामधील फरक किती आहे? 10. त्यानंतर प्रश्न 54. इयत्ता 10वी मधील विद्यार्थी संख्या इयत्ता 5वी मधील विद्यार्थी संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? 10वीतील विद्यार्थी आहेत 55 आणि 5वीतील आहेत 80. तर कितीने जास्त आहेत? 25ने. म्हणजे 10वीतील विद्यार्थी विचारल्यामुळे 25ने कमी येईल. त्यानंतर 300 मीटर लांबी असलेल्या आगगाडीचे एक विद्युत स्तंभ ओलांडण्यास अर्धा मिनिट वेळ लागतो, तर त्या आगगाडीची ताशी वेग किती आहे? आता या ठिकाणी बघा, विद्युत स्तंभ ओलांडला आहे म्हणजेच ते अंतर किती झालं? 300 मीटर. 300 मीटर अंतर आणि वेळ किती लागतो? अर्धा मिनिट. मग आपल्याला मीटरमध्ये जर अंतर असेल तर सेकंदमध्ये कन्वर्ट करावा लागतो वेळ, म्हणून आपल्याला अर्ध्या मिनिटाचे सेकंद किती होतात? 30 सेकंद. म्हणजे किती आला वेग? 10 मीटर पर सेकंद. आपल्याला विचारलं आहे ताशी वेग, म्हणजे ह्याचं काय करावं लागेल? आपल्याला किलोमीटर पर तासमध्ये कन्वर्ट करावं लागेल.
मग त्याच्यासाठी आपल्याला कितीने गुणावं लागतं? 18/5ने गुणावं लागतं. तर 5 दोन्ही 10, 18 दोन्ही 36, 36 किलोमीटर पर तास हा त्याचा वेग असेल. त्यानंतर खाली दिलेल्या अंकश्रेणीचे बारकाईने निरीक्षण करा. 7 अंकांची वारंवारता किती आहे ती खाली दिलेल्या पर्यायातून आपल्याला शोधायचं आहे. आता 7 हा अंक बघा किती वेळा आलेला आहे. 2, 3, 4, 5, 6, 7. त्यामुळे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. खाली दिलेल्या आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि मापकोन ACBची किंमत आपल्याला सांगायची आहे. मापकोन ACB म्हणजे ही माप आपल्याला काढायचं आहे. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की अर्धवर्तुळातील जो कोन असतो तो नेहमीच कसा असतो? 90 अंशाचा म्हणजे काटकोन असतो. मग ह्या दोन कोनाची मापे आपल्याला मिळाली आहेत. मग आपल्याला इथं काय वापरावं लागेल? तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज. त्रिकोणाच्या किती असते? 180 अंश. मग हा 90 आणि 50 किती होतात? 140 अंश. मग 180 वजा 140 जर केलं तर किती येतात? 40 अंश. म्हणजे इथलं उत्तर किती असेल? 40. पर्याय क्रमांक 3. जर P बरोबर 64 आणि Q बरोबर 144 असेल तर ह्याचं मूल्य आपल्याला काढायचं आहे. बघा वर्गमुळात आपण ठेवूया. त्यामध्ये घनमुळात आहे. घनमुळात P म्हणजे किती? 64 आहे आणि वर्गमुळात Q म्हणजे किती? 144. बघा आता सोडवूया. घनमुळात 64 म्हणजे किती येईल? 4 अधिक 12. 12 अधिक 4 किती होतात? 16. मग 16चं वर्गमूळ किती? 4. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. खाली दिलेल्या पदावलीची किंमत खाली दिलेल्या 4 पर्यायामधून शोधायची आता आपल्याला. तर ही पदावली आपल्याला सोडवावी लागेल बघा. आता इथं सोडवताना काय होईल? एक्सचा 12वा घात गुणिले एक्सचा 4था. आता अगोदर भागाकार आपल्याला करावा लागेल. म्हणजे एक्सचा 12 गुणिले भागाकारामध्ये घातांकाची काय होते? वजाबाकी होते. म्हणजे एक्सचा काय येईल? वजा 2 घात येईल. आणि गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होते. कधी सारखा पाया असेल तर यांची बेरीज केली असते किती येईल? 12 वजा 2 10. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. 17 मीटर लांबीची शिडी एका भिंतीशी तिरकस टेकून त्या भिंतीपासून 8 मीटर अंतरावर उभी केली तर जमिनीपासून किती उंचीवर शिडीचे दुसरे टोक असेल? आता बघा या ठिकाणी 17 मीटर लांबीची शिडी आहे. ही भिंत आहे. या भिंतीला शिडी उभा केलेली आहे. किती आहे ही? 17 मीटर आहे. आणि भिंतीपासून 8 मीटर अंतरावर ही भिंत आहे आपली. याच्यापासून 8 मीटर अंतरावरती काय केलेलं आहे? ती उभी केलेली आहे. म्हणजे इथून इथंपर्यंतचं अंतर हे 8 आहे. तर जमिनीपासून किती उंचीवर शिडीचे दुसरे टोक आहे? एक टोक इथं आहे तर एक टोक इथं आहे. म्हणजे ही उंची आपल्याला काढायची आहे. म्हणजेच काय? भिंतीची उंची जी म्हणजे शिडी जिथं टेकलेली आहे तिथंपर्यंत काढायचं आहे. आता या ठिकाणी झालेला आहे काटकोन त्रिकोण. त्यामुळे आपल्याला काय वापरावं लागेल? इथं पायथागोरसचा प्रमेय. मग 17चा वर्ग वजा 8चा वर्ग. 17चा वर्ग किती आहे? 289 वजा 64. तर किती झाले? 9मधून 4 गेले 5, 8मधून 6 गेले 2 आणि हे 2. मग याचं वर्गमूळ आपल्याला काढावं लागेल. किती येईल? 15. म्हणजे इथलं किती आलेले उंची? 15 मीटर. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर एका पुस्तकाची किंमत ही 2x अधिक 3/2 रुपये आहे. तर 2x वजा 3/2 पुस्तकाची किंमत किती आहे? 2x अधिक 3/2 ही एका पुस्तकाची किंमत आहे. आपल्याला विचारलं एवढ्या पुस्तकांची किंमत. म्हणजे काय करावं लागेल? गुणाकार करावा लागेल. 2x वजा 3/2. बघा आता एका कंसामध्ये अधिक आहे, एका कंसामध्ये वजा आहे. तर त्यामुळे यांचा गुणाकार काय येईल? आता आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे की a वर्ग वजा b वर्ग बरोबर एका कंसामध्ये a अधिक b, दुसऱ्या कंसामध्ये a वजा b. बस याचाच उपयोग या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. तर आपल्याला ह्या फॉर्ममध्ये आता दिलेलं आहे तर आपल्याला या फॉर्ममध्ये करावं लागेल. म्हणजे a म्हणजे काय? आता या ठिकाणी 2x त्याचा वर्ग वजा b म्हणजे काय आहे? या ठिकाणी 3/2 त्याचा वर्ग. पटकन आपल्याला उत्तर मिळेल 4x वर्ग वजा 9/4. तर तेवढ्या पुस्तकांची किंमत एवढी असेल. म्हणजे पर्याय क्रमांक 4.
खाली दिलेल्या आकृतीचे बारकाईने निरीक्षण करा आणि आकृतीमध्ये असलेल्या विरुद्ध किरणांची जोडी कोणती आहे. बघा या ठिकाणी आकृती दिलेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला पटकन लक्षात येईल AC आणि AB हे दोन काय आहेत, विरुद्ध किरण आहेत. किरण AC व किरण AB. बघूया आपण उत्तरामध्ये. पर्याय क्रमांक 2. 3x अधिक 5 ही एक समसंख्या आहे, तर विषम संख्या खाली दिलेल्या 4 पर्यायातून उत्तराचा शोधायचा आपल्याला. आता 3x अधिक 5 ही एक सम आहे, तर 3x अधिक 6 ही एक विषम संख्या असेल. त्यानंतर बघूया आता आपण, म्हणजे 3x ही एकच विषम संख्या तयार होणार आहे. त्यानंतर जाऊया आपण पुढे. जर x y 3s 5 असं y z तर 4s 6 तर x z बरोबर किती येईल. आता या ठिकाणी बघा x y आणि y z दिलेलं आहे. तशाच आपण किमती लिहून घ्या. x y म्हणजे काय, 3s 5 आणि y z म्हणजे 4s 6. आता यांची काय करायची, गुणाकार, आणि यांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार म्हणजे काय होईल, 3 चौक 12, 12s 5 चौक 20 आणि 6 पंचे 30. हे आले x y आणि z. आपल्याला विचारलं x झेडशी म्हणजे 12s 30चं रेशो विचारलेलं आहे. तर किती येईल, 6 2 12 6 पंचे 30. पर्याय क्रमांक 2. 2s 5. दर साल दर शेकडा 12.1/2 दराने 1200ची दुप्पट रक्कम मिळण्यासाठी किती कालावधी लागेल. व्याजाचा दर आणि दर सरळ व्याजाचा आहे. आता या ठिकाणी बघा दर दिलेला आपल्याला 12.5%. त्यानंतर मुद्दल आहे 1200, म्हणून व्याजसुद्धा किती आहे, कारण दुप्पट रक्कम झाली म्हणजे सरळ व्याजसुद्धा किती असणार आहे, 1200 रुपये. आणि काढायचं आहे आपल्याला कालावधी म्हणजे यन काढायचं आहे. तर यन बरोबर काय येईल बघा, व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले दर. आता 12.5% म्हणजे किती झाली, 25/2. त्यानंतर प्रश्न 66. खाली दिलेल्या आकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि कोणत्या कसोटीमुळे त्रिकोण ABC आणि BCD हे एकरूप आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. आता या ठिकाणी बघा ABC आणि BCDचं जर निरीक्षण आपण केलं पूर्ण आकृतीचं, तर हे दोन जे त्रिकोण आहेत ते आपल्याला कोणत्या कसोटीमुळे दिसतात, तर ते बाकोबा कसोटीमुळे एकरूप दिसतात. हा कोण एकरूप आहे आणि ह्या दोन बाजू आहेत. खाली दिलेल्या पदांची किंमत शोधा म्हटलेलं आपल्याला. आता हे सोडवायचं आहे आपल्याला. आता प्रथम आपण काय करूया, भागाकार करूया. म्हणजे बघा 4.18 भागिले 0.418 अधिक 52.7 भागिले 5.27 असं मांडणी करून घेऊया. आता काय करूया आपण, दशांश चिन्ह काढून टाकूया. म्हणजे काय करावं लागेल, खाली 1000 ने गुणलं तर वर सुद्धा 1000 ने, म्हणजे किती येईल, 418 अधिक, आता याला कितीने गुणावं लागेल आपल्याला, 100 ने. तर वर येईल 10 अधिक इथे येईल 10, 10 अधिक 10 20. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 68 मध्ये बघा दिलेल्या आकृतीमध्ये EF रेषा समांतर CD रेषा आणि 180 वजा माप कोण CBAचं मूल्य आपल्याला काढायचं आहे. आता या ठिकाणी बघा CBA अगोदर आपल्याला हे काढावं लागेल, कारण ते 180 मधून आपल्याला वजा करायचं आहे. आता या ठिकाणी बघा हा कोण 108 अंश असेल, तर हे जे दोन कोण आहेत हे रेषीय जोडीतील कोण आहेत. रेषीय जोडीतील कोणांच्या मापाची बेरीज असते 180 अंश. म्हणून इकडला कोण किती येईल, 180 वजा 108 येईल, म्हणजेच किती झाला, 72 अंश. हा 72 अंश असेल तर हा सुद्धा 72 असेल आणि त्याचा आणि इथला जो आहे कोण तो सुद्धा 108 अंश असेल, कारण हा याचा विरुद्ध कोण आहे आणि हा कोण आणि हा कोण म्हणजे FAB आणि CBA हे दोन कोण काय आहेत, व्युत्क्रम कोण. व्युत्क्रम कोणांच्या मापाची बेरीज किती असते, सारखी असते.
म्हणजे इथलं कोणाचं माप मिळालं आपल्याला 108 अंश, पण आपल्याला विचारले काय 180 वजा 180 वजा 108 म्हणजे किती येईल 72, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर खाली दिलेल्या आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आणि x अंशचे मूल्य आपल्याला काढायचं आहे. या ठिकाणी x अंश दिलेला आहे, इथलं जे कोण आहे ते 50 आहे. आता हा विरुद्ध जर कोण घेतला आपण तर हा किती येईल 50 अंश, आणि हा त्याचा व्युत्क्रम कोण आहे तो सुद्धा किती येईल 50 अंश. तर हा कोण आणि हा कोण हे रेषीय जोडीतील कोण आहेत, म्हणजे 180 वजा 50 130 अंश, म्हणजे x अंशची किंमत किती येईल 130 अंश. या पद्धतीने हे सोडवायचे. त्यानंतर प्रश्न 70. 10 वर्षापूर्वी मोनिका आणि तिच्या आईच्या वयाची बेरीज x वर्षे होती. आणखी 10 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती असेल? आता या ठिकाणी बघा 10 वर्षापूर्वी x वर्ष होती, मग आज त्यांची बेरीज त्यांच्या वयांची बेरीज किती असेल? त्या दोघींचे 10 अधिक 10 20, म्हणजे x अधिक 20 हे आज, आणि 20 वर्षानंतर किती येणार आहे, म्हणजे परत आपल्याला x अधिक 20मध्ये परत ह्या दोघींचे 10 10 मिसळावं लागतील, म्हणजे 20 मिसळावं लागतील, म्हणजे x अधिक 40 वर्ष. त्यानंतर प्रश्न 71. खाली दिलेल्या आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि आकृतीमध्ये लेंथ OC बरोबर 14, लेंथ OA बरोबर 21 आहे, तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ किती? OC 14 आणि OA 21. या ठिकाणी OC किती दिलेला आहे, इथून इथंपर्यंतचं अंतर 14 आणि हे पूर्ण अंतर आहे 21. तर आपल्याला फक्त इथलं क्षेत्रफळ काढायचं आहे. आता या ठिकाणी बघा हा OA जो आहे तो मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे, किती आहे 21, आणि OC जे आहे ती लहान वर्तुळाची त्रिज्या आहे, म्हणजे ती किती आहे 14. तर आपण काय करूया, मोठ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा लहान वर्तुळाचे क्षेत्रफळ केले तर ह्या मधल्या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळतं. म्हणून मोठ्या वर्तुळाचे आपण पहिल्यांदा काय करूया, क्षेत्रफळ काढूया. काय येईल पाय r वर्ग. बघा 22/7 गुणिले 21 गुणिले 21, 7 त्रिक 21, यांचा गुणाकार करूया. 22 गुणिले 63, 22 त्रिक 66, 6 राहिले, 22 6 132 आणि 6 138. एवढं मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आलं. आता लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ काढूया आपण. पाय r वर्ग. बावीस गुणिले 28, 28 दोन्ही किती होतात 56, 5 28 दोन्ही 56 आणि 5 61, 616. आता या दोन्ही क्षेत्रफळामधून काय करायचं आपल्याला, वजाबाकी करायची. बघा किती 1386 वजा 616, म्हणजे रेखांकित भागाचं क्षेत्रफळ मिळेल 770, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न 72. खाली दिलेल्या आकृतीमध्ये L रेषा समांतर रेषा WO, ही L रेषा आहे आणि ही WOशी समांतर आहे. तर M रेषा समांतर रेषा TW, M आणि TW. आता या ठिकाणी बघा इथं T नाव आहे. आता TWशी समांतर काय आहे, ही रेषा M आहे. तर आता आपल्याला समांतर रेषेचा गुणधर्म या ठिकाणी वापरायचा आहे. आता प्रथम आपण काय करूया, TBची किंमत काढून घेऊया. म्हणजे TA भागिले TW बरोबर काय असेल TB भागिले BO. आता आपल्याला TA ची किंमत दिलेली आहे 2, TW आहे, AW आहे, TW लिहिले मी इथं, AW आहे 3, TB किती आहे काढायचं आहे आपल्याला, आणि BO किती आहे 4.5. आता हे सोडवू आणि TBची किंमत आपण घेऊया. आता काय होईल 2 गुणिले 4.5, तिरकस गुणाकार करायचा आहे, TB गुणिले 3, मग यांचा गुणाकार किती होतं 9, हा गुणिले 3 भागिले होईल, म्हणजे TB बरोबर किती आलेला आहे 3, TB आला 3. आता इथलं मिळालेलं आहे आपल्याला 3. आता आपल्याला काढायचं आहे काय, CO काढायचं आहे, म्हणजेच Xची किंमत काढायची. तर परत हा समांतर रेषेचा गुणधर्म वापरून काय होईल इथं, TB
भागिले BO बरोबर WC भागिले CO. आता TB आहे 3, BO आहे 4.5 बरोबर WC आहे 3.6 आणि CO आपल्याला काढायचं आहे. तर या ठिकाणी बघा तिरकस गुणाकार 4.5 गुणिले 3.6 भागिले 3 बरोबर CO. तर 3ने आपण भागूया. 3 1 3, 3 2 6 म्हणजे 4.5 गुणिले 1.2 यांची किंमत आता काढूया आपण. बघा 12 25 60, त्यानंतर 12 चौक 48, 48 आणि 6 54, पॉईंट 2 दशांशचिन्ह सोडून म्हणजे CO किती आहे 5.4. पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीनं सोडवायचं आहे. प्रश्न 73 बघा. तांबे धातूच्या स्थायू गोलाचा व्यास 6 सेंटीमीटर आहे. म्हणजे R बरोबर किती झाले, व्यास आहे 6 तर R बरोबर 3 सेंटीमीटर. तो वितळवून त्यापासून 2 सेंटीमीटर समान जाडी असलेली तार तयार केली. आता तार कशाची असते, वृत्तचिती आकाराची असते. आता त्यामुळे त्याची जाडी किती आहे 2 सेंटीमीटर म्हणजे त्याचा व्यास किती आहे 2 म्हणजे त्रिज्या किती असेल 1 सेंटीमीटर. तर त्या तारेची लांबी किती म्हणजे काय काढायचे, तारेची लांबी म्हणजेच काय उंची काढायची आहे वृत्तचितीची. लांबी बरोबर उंची म्हणजेच काय h आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. म्हणजेच काय आता या ठिकाणी हा गोलाचं घनफळ आणि वृत्तचितीचं घनफळ हे सारखंच आहे. म्हणजे गोलाचे घनफळ म्हणजेच काय ह्या स्थायू गोलाचे घनफळ बरोबर ह्या तारेचे घनफळ. गोलाचे घनफळ काय 4/3 पाय r घन आणि याचं सूत्र आहे पाय r वर्ग h. आपल्याला काढायचं आहे h. आता 4/3 आता पाय आपण काय करूया कॅन्सल करूया. पायची किंमत ही सारखीच असते. आता इकडच्या त्रिज्या किती आहे r 3 आहे 3 बरोबर इकडची त्रिज्या आहे 1 h. मग आता हा 3 3 कॅन्सल झाले. 3 त्रिक 9, 9 चौक 36 बरोबर h म्हणजे किती आलेलं आहे 36 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2. 11 आणि 63 या संख्यामधील समसंख्यांची सरासरी किती आहे. तर बघा 11 ते 63 पासूनच्या मूळ संख्या म्हणजे 12 पासून सुरू होतील 12 14 ते 62 पर्यंत येतील. तर यांची बेरीज येते 962 भागिले आता ह्या संख्या किती झाल्या टोटल 26 होतात. तर 26ने जर याला भागलं तर आपलं उत्तर मिळणार आहे पर्याय क्रमांक 3 37. त्यानंतर बघा जर x अधिक 1 भागिले 3 x अधिक 7 भागिले 3 अधिक x अधिक 2 तर 5 बरोबर 5 आहे. तर xचे मूल्य आपल्याला काढायचे. आता ही आपण प्रत्यक्ष सोडवूया. आता बघा यांचा छेद वेगवेगळा आहे त्यामुळे यांचा लसावी घेऊया. यांचा लसावी होतो 6. तर 6 येण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला आता 2x अधिक 1 त्यानंतर अधिक 2x अधिक 7 अधिक इथं 3ने गुणावं लागेल 3x भागिले 6 बरोबर 5. आता 2x अधिक 2 अधिक 2x अधिक 14 अधिक 3x हा भागिले 6 इकडे गुणिले 6 झाला तर 6 पंचे 30. तर 2x अधिक 2x अधिक 3x किती झाले 7x अधिक 14 अधिक 2 किती होतात 16 बरोबर 30. 7x बरोबर 30 वजा 16 बरोबर 14. तर x बरोबर किती आलं 2. पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीनं आपण पूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह सोडवलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आणि त्याचं स्पष्टीकरण कसं वाटलं हे मला लाईक करून नक्की कळवा. तसेच कमेंटसुद्धा करा. चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन प्रश्नपत्रिका घेऊन नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.